हॅलो डिअर स्टुडंट्स. 10वीची परीक्षा झालेली आहे. तुम्ही सगळे आता निवांत असाल, रेस्ट मोडवरती एकदम. राईट. रेस्ट पण गरजेची आहे. वर्षभर आपण अभ्यास केलेला आहे. 10वीचं महत्त्वाचं वर्ष म्हणून थोडंसं जास्त सिरियसली, सिन्सिअरली, टेन्शन घेऊन, स्ट्रेस घेऊन आपण अभ्यास केलेला आहे. आणि आता मधला हा जो पिरियड आहे 11वीचं तुमचं वर्ष सुरू होण्याच्या आधीचा, एक प्रकारचा ट्रान्झिशन पिरियड म्हणायला हरकत नाही. बिकॉज आपण आत्तापर्यंत शाळेमध्ये होतो, शाळेतली शिस्त, ते वातावरण वेगळं. आता तुम्ही कॉलेजमध्ये जाणार, तिथलं वातावरण वेगळं असणार. एक उत्सुकता पण असते की काय होईल, कॉलेज कॉलेज डेज, कॉलेज लाईफ, आयुष्यातले असे एक मेमोरेबल आपलं जे काही असतं क्षण, ते कॉलेज लाईफमध्ये बरेच तुम्हाला फील करायला मिळणार वगैरे. ते सगळं आहेच आहे. परंतु कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायच्यासाठी तुम्हाला काय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे पण गरजेचं आहे, माहीत असणं तुम्हाला आधीच. आणि हे यासाठी आधीच माहिती असणं गरजेचं आहे बिकॉज अचानक आता लगेचच तुम्हाला पण माहिती आहे 11वीचे ॲडमिशन चालू होतात. मग एकच धावपळ उडते, हे आणायचं आहे, ते आणायचं आहे, हे बघायचं आहे, ते बघायचं आहे. बरेचदा आपल्याला माहीत नसतं की नक्की काय लागणार आहे डॉक्युमेंट्स आपल्याला. आणि मग आपल्या उगाचच चक्रा होतात. मग एखादं डॉक्युमेंट आपल्याकडे नसतंच, मग अचानक तुम्हाला तिथे तहसीलदार कार्यालयात जा, जे डॉक्युमेंट लागणार आहे ते घ्या. वेळ तर वेळ जातोच, थोडासा मनस्ताप होतो, गडबड होते, चिडचिड होते. सो हे सगळं आपल्याला अवॉइड करण्यासाठी म्हणून आत्ताचा हा जो आपल्याला वेळ मिळालेला आहे, या वेळेमध्ये ही सगळी जी 12 ते 13 डॉक्युमेंट्स आहेत, जी तुम्हाला 11वीच्या ॲडमिशनसाठी लागणार आहेत, ती सगळी तुमच्याकडे रेडी आहेत का हे एकदा चेक करून घ्या. जी आत्ता तुम्हाला मिळू शकतात, जे काही दाखले वगैरे लागतात, ते जर तुमच्याकडे नसतील तर ते काढून घ्या. आधार कार्ड तुमचं आहे ते अपडेट करून घ्या, जे तुम्ही मोबाईल नंबर कनेक्ट वगैरे करायचं असतं. म्हणजे इवन माझ्या मुलीच्या ॲडमिशनच्या वेळेस मला खूप त्रास झाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसल्यामुळं. बेसिकली आम्ही आत्ता तिचं आधार कार्ड, कारण तिचं जे काढलं होतं आम्ही शाळेमध्ये काढलेलं होतं शाळेनं, आणि आम्ही नंतर ते अपडेटच केलं नव्हतं. आणि आता तो आधार आणि मोबाईल लिंक नव्हता तिचा, त्यामुळे तिचा रिझल्ट घ्यायला आम्हाला प्रॉब्लेम आला 10वीचा. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फेस केल्या आहेत. तुम्हाला त्याचा त्रास होऊ नये यासाठी मी काही टिप्स पण देणार आहे, जे एक पेरेंट म्हणून मी फेस केल्या. ऑल्सो जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते पण आपण बघूयात, सो दॅट तुम्ही ॲडमिशनच्या आधी एकदम फुल फ्लेज्ड प्रिपेअर्ड राहून तुम्ही छान ॲडमिशन घ्याल. सो दॅट ती जी प्रोसेस आहे ती तुम्हाला त्रासदायक होणार नाही, एका झटक्यात तुमचं ॲडमिशन होऊन जाईल. सो हां, मी जे सांगत होते माझी कंडिशन, की आधार कार्ड आमचं अपडेट नव्हतं मोबाईलला, आणि त्यामुळे आम्हाला तिचं कारण आता 10वीचे रिझल्ट जे असतात ते डिजिलॉकरवरती येतात, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मग ते डिजिलॉकर, तिचा नंबरच माहीत नव्हता आम्हाला. आम्हाला रिझल्ट मिळायला तयार नाही. किती इमॅजिन करा, आपला 10वीचा रिझल्ट आहे आणि आपल्याला ओपनच करता येत नाही बिकॉज तुमच्याकडे ते आधार लिंक नाही आहे. डिजिलॉकरला आधार जोडावं लागतं आणि ते कनेक्ट नसल्यामुळे आम्हाला रिझल्ट नव्हता मिळाला. मग आम्ही ते शाळेत गेलो, शाळेतल्या शिक्षकांनी ते IT च्या काहीतरी जुगाड केला आणि मग आम्हाला ते त्याची जी सॉफ्ट कॉपी आहे ती मिळाली. अदरवाईज आम्हाला मिळत नव्हती ती सॉफ्ट कॉपी जी आहे रिझल्टची. हे तुमच्यासाठी होऊ नये तुमच्या बाबतीत, यासाठी तुम्ही पण ते चेक करून घ्या, तुमचा मोबाईलला आधार लिंक आहे का, आणि ते सगळं डिजिलॉकरमध्ये तुमचं अपडेटेड आहे का. डिजिलॉकर ओपन केलेलं नसेल तर ओपन करून घ्या. त्यात तुमचं सगळं डॉक्युमेंट्स शाळेमध्ये सेव्ह करून घेतलेलंच होतं बघा, अपार ID वगैरे सगळं. सो हे सगळं तुमची प्रोसेस होपफुली झाली असेल, ते एकदा व्यवस्थित कन्फर्म करून घ्या. आणि जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते डॉक्युमेंट्स काय काय आहेत, तर सगळ्यात पहिलं अनिवार्य म्हणजेच जे कंपल्सरी आपल्याला लागतं ते काय आहे, तर 10वीची गुणपत्रिका म्हणजेच मार्क लिस्ट. आता ही मार्क लिस्ट इतक्यात येणार नाही, जेव्हा मिळेल तुम्हाला तर त्याची मूळ प्रत तुम्हाला द्यावी लागते आणि 5 त्याच्या झेरॉक्स कॉपी, छायांकित प्रती म्हणजे फोटो कॉपी, ज्याला आपल्या मराठीमध्ये आपण झेरॉक्स म्हणतो. झेरॉक्स, फोटो कॉपी, छायांकित प्रत असं म्हणलं की कळत नाही, झेरॉक्स म्हणलं की लगेच कळतं. तसं ओरिजिनल मार्कशीट आहे ती शाळेत तुमच्या कॉलेजमध्ये जमा करावी लागते. ते कॉलेज तुम्हाला नंतर 2-3 महिन्यानंतर पुन्हा देतं. सो हे आता ते तुम्हाला जेव्हा मिळेल ओरिजिनल मार्कशीट, तर त्याच्या म्हणजे आम्ही काय केलंय, त्याच्या रंगीत प्रती काढून घेतल्यात. आता कलर फोटो, जे फोटो कॉपीज असतात ते मिळतात आपल्याला. सो त्या कलर फोटो कॉपीज काढून घेतल्यात आणि त्याला लॅमिनेट करून ठेवले. बिकॉज तुम्ही पुढं जेव्हा जेव्हा ॲडमिशन घ्याल तेव्हा तुम्हाला बऱ्याचदा ते ओरिजिनल सबमिट करायला लागतं बऱ्याच ठिकाणी. सो तसं होऊ नये यासाठी त्या फोटो कॉपीज काढून त्याला आम्ही लॅमिनेट करून जस्ट एक फॉर अ सेफर साईड ठेवले. आणि ह्याच्या 5 छायांकित प्रती म्हणजे त्या ओरिजिनल मार्कशीटच्या ज्या झेरॉक्स आहेत त्या 5,
त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला LCTC जे आहे, मागील शाळेचा मूळ दाखला लागतो. हा जो मूळ दाखला आहे गाईज, तो तुम्हाला आयुष्यात पुढे सगळीकडे, म्हणजे तुम्ही कुठंही एखाद्या गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये वगैरे जर अप्लाय करत असाल किंवा कुठंही खूप ठिकाणी तुम्हाला ह्या मूळ दाखला, म्हणजे हा जो दाखला आहे शाळा सोडलेल्याचा, तो लागतो म्हणजे इव्हन आम्हाला सुद्धा आत्ता ह्या आमच्या एजमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला ॲज अ प्रूफ द्यावं लागतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या शाळेकडून हा शाळा सोडलेल्याचा दाखला घ्याल, तेव्हा पुन्हा मी सांगते तसं त्याचे हे करा, प्रॉपर फोटोकॉपी काढून घ्या आणि त्याला लॅमिनेट करून घ्या. लॅमिनेटच करा. माझा शाळा सोडलेल्याचा दाखला असा जरा जीर्ण झालेला होता आणि सांगायचं म्हणजे मला मध्यंतरी एका कोणत्या तरी कामासाठी लागणार होता आणि तो एकदम खूप जीर्ण झालेला असल्यामुळे तो ॲक्सेप्ट करायला तयार नाहीत. आणि मग मी माझ्या शाळेत गेले, तर शाळेतनं सांगितलं की काही ना काही कारणासाठी तुझं ते काढलं गेलेलं, मध्ये आमचा पूर आला आणि त्या घरातले सगळे डॉक्युमेंट्स त्या पुरामध्ये वाहून गेले. आता त्यामुळं त्यांचं काय झालं, आम्ही देतो एकदाच असं शाळेनं सांगितलं, दोनदा देता येत नाही. मग त्याचं काय बरंच ॲफिडेव्हिट वगैरे करून असे झोल करावे लागले. त्यामुळं सेफर साईड म्हणून हा जो जेव्हा तुम्हाला दाखला मिळतो शाळा सोडलेल्याचा, त्याचं झेरॉक्स करून त्याला लॅमिनेट करून ठेवा, म्हणजे तो लाईफ लॉंग राहतो चांगला. त्यानंतर उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे पासिंग सर्टिफिकेट हे तुम्हाला नंतर मिळतं. CBSE किंवा ICSE बोर्डचे जे स्टुडंट आहेत, जे 11वीला स्टेट बोर्डमध्ये येणार आहेत, त्यांच्यासाठी हे असेल. स्थलांतर मायग्रेशन पण ते तसंच, CBSE किंवा ICSE जे बोर्डचे स्टुडंट जे मराठी बोर्डमध्ये येणार आहेत, आता महाराष्ट्र बोर्डमध्ये शिक्षण घेणार आहेत 11वी-12वीला, त्यांच्यासाठीचे हे 2 कागदपत्र आहेत. त्यानंतर वैयक्तिक कागदपत्रामध्ये आधार कार्ड, तुमच्या आधार कार्डची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स कॉपी, ओरिजिनल लागत नाही. काही कॉलेजमध्ये ओरिजिनल लागतं, जसं माझ्या मुलीच्या बाबतीत कसं CBSE थ्रू आम्ही स्टेट बोर्डला आलो ना, सो मायग्रेशनचं तर लागलंच, पण त्या केसमध्ये त्यांनी आमचं ओरिजिनल आधार कार्ड ठेवून घेतलेलं होतं कॉलेजनं, आणि ते नंतर देतात आपल्याला, तर तेही लक्षात ठेवा. पासपोर्ट साईजचे 5 ते 10 रंगीत फोटो अलीकडील, म्हणजे आत्ता काढून ठेवा, ते पुढे 1-2 वर्ष चालतात 12वी होईपर्यंत. सो ते फोटो जर नसतील तुमच्याकडे तर ते काढून ठेवा. पत्त्याचा पुरावा, रेशन कार्ड, वीज बिल किंवा ओळखपत्र पालकांचं हे लागतं. त्यानंतर आता तुम्ही जर रिझर्वेशन असेल कोणतं कास्ट सर्टिफिकेट लागतं. जर तुम्हाला कास्टच्या थ्रू कोणतं रिझर्वेशनवरती तुम्हाला क्लेम करायचा असेल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर नॉन क्रीमी लेअर, तिथं बरेच जण नॉन क्रिमिनल म्हणतात. इट इज नॉट नॉन क्रिमिनल, इट इज क्रीमी लेअर, म्हणजेच आर्थिकदृष्ट्या खूप तुम्ही उत्पन्न तुमचं खूप नाही आहे असा सांगणारा हा दाखला असतो, जे 1 वर्षापुरतंच हे वैध आहे. म्हणजे तुम्ही आधी कधी काढलं असेल आणि आत्ता तर त्याचा उपयोग होणार नाही. सो VJ, DT, NT, OBC, SBC ह्या प्रवर्गासाठी नॉन क्रीमी लेअरचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार ह्याच वर्षी जे काढलेलं असेल. सो हे बऱ्याच जणांच्याकडे नसतं, ते काढून घेऊन या तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन. त्यानंतर EWS प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी. आता हे कुणी द्यायचं, तर जे हे नाही आहेत, म्हणजे OBC, SC, NT कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन, थोडक्यात ओपन गटातले म्हणूयात आपण, जे स्टुडंट्स ओपन गटातले आहेत आणि ज्यांचं आर्थिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल, अशा स्टुडंट्सनी हे EWS प्रमाणपत्र घ्यायचं आहे काढून. त्यानंतर जर तुम्ही खेळाडू असाल, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावरची तुम्ही कोणत्या तरी स्पर्धा जिंकलेला असाल तर त्याची प्रमाणपत्र तुमच्याकडे व्यवस्थित पाहिजेत. माजी सैनिक, संरक्षण सेवा प्रमाणपत्र असेल किंवा त्यांचं डिस्चार्ज बुक, त्यांच्यासाठीचं वेगळं रिझर्वेशन असतं. दिव्यांग असतील तर वैद्यकीय प्रमाणपत्र लागेल. अनाथ किंवा प्रकल्पग्रस्त असतील तर त्याच्याशी रिलेटेड कागदी जी सरकारची जी कागदपत्र असतात ती लागतात. त्यानंतर ऑनलाईन, तुम्हाला माहितीच आहे, ऑनलाईन पोर्टलवरती हे आता ॲडमिशन्स होतात. सो त्यासाठी सगळ्या ह्याची PDF तुम्हाला लागतात. सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची PDF स्वरूपात लागतात. स्पेसिफिकली तुमचं आधार कार्ड, तुमचं मार्क लिस्ट, तुमचं सर्टिफिकेट, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला PDF स्वरूपातल्या, ते तुमच्या डिजिलॉकरमध्ये असतंच, होय की नाही. तरी सुद्धा त्याच्या सगळ्याच्या PDF स्वरूपात तुमच्या असू देत. आणि JPEG स्वरूपात तुमच्या जे फोटोज आहेत ना, तुमचा स्वतःचा फोटो हा सुद्धा तुमचा JPEGच्या इमेजच्या स्वरूपामध्ये तुमच्याजवळ असावा. ते तुम्हाला स्कॅन वगैरे करण्यासाठी लागतो नंतर. त्यानंतर FYJCचा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन भरलेल्या अर्जाची आणि कॉलेज
क्रम क्रम द्यावा लागतो ना तुम्हाला, कॉलेजचा पसंती क्रम वगैरे असतो हल्ली. सो तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचा जे सगळी ते पसंती क्रमाची प्रिंट ही तुम्हाला लागणार आहे. सो हे सगळं दिल्यानंतर तुमची पहिली मेरिट लिस्ट लागते, मग दुसरी मेरिट लिस्ट. तुम्हाला माहिती आहे ना ह्या कशा प्रोसेस असतात. आता ॲडमिशन असं एवढं इझी नाही राहिलं. तुम्ही म्हणजे आम्ही तर देताना खरं सांगू, आम्ही एकच कॉलेज दिलेलं होतं. आम्ही दुसरे कॉलेज पण भरलेले नव्हते, कारण कसं होतं, हे नाही तर ते असं येतं, पण आम्हाला ते नकोच होतं. पहिलं समजा नसेल आणि तुम्ही दुसरं दिलं तर काय सांगावं तुम्हाला, दुसऱ्या कॉलेजला बरेचदा देतात, अलॉट करतात. सो आम्ही काय केलं, एकच कॉलेज भरलं होतं, आम्हाला दुसरं कॉलेज नकोच आहे असं. त्यामुळे आम्हाला ते पहिल्याच झटक्यामध्ये नाव आमचं त्या कॉलेजच्या ह्याच्यात आलं आणि ॲडमिशन आमचं सोपं झालं. परंतु तिच्या एका तिच्या फ्रेंडनी काय झालं होतं की 2 आय थिंक कॉलेज भरले आणि त्याला जे नको होतं तेच नेमकं कॉलेज मिळालं. मग परत दुसऱ्या राऊंडपर्यंत थांबावं लागलं ॲडमिशनसाठी. सो तो पण जो कॉलेजचा पसंतीक्रम तुम्ही देता तो प्रॉपर व्यवस्थित बघून द्या, सो दॅट ही पुढचा जो त्रास आहे तो तुम्हाला होणार नाही. ठीक आहे. सो रिसेंटली आम्ही ह्या सगळ्या प्रोसेसमधून गेलोय, त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी मी जरा जास्त चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सांगू शकते. सर्व छायांकित प्रतींवर तुमची स्वतःची सही विद्यार्थ्यांनी करायचं जे आवश्यक आहे. आणि हां, हे जसं सांगितलं LC मी जे मगाशी म्हणलं ना तुम्हाला, तो एकदा तुम्ही भरलात की तुम्हाला लगेच मिळत नाही. त्यामुळे त्याचं प्रॉपर तुम्ही, मी मगाशी सांगितलं तसं फोटोकॉपी करून ठेवा, ते तुम्हाला लाईफ लाँग पुढं लागणार आहे. सो ही होती महत्त्वाची डॉक्युमेंट्स. तुम्ही पण बघून घ्या, कलेक्ट करून ठेवा. काही प्रश्न वाटले तुम्हाला की हे डॉक्युमेंट कसं घेऊ, ह्याच्यासाठी काय करू, त्याच्यासाठी काय करू, तर नक्की विचारा, मी तुम्हाला गाईड करेन. ऑल्सो तुमच्या फ्रेंड्ससोबत पण ही माहिती नक्की शेअर करा. ठीक आहे. थँक्यू.